मित्रमंडळी नमस्कार. आज तारीख आहे 6 जुलै 2026 आणि आज हा आपल्याला ब्लॅक हेडेड आयबिस पक्षी दिसला. समोरच्या बाजूला जे आहेत ते ब्लॅक हेडेड आयबिस आणि काल मला एक पक्षी दिसला होता, परंतु आज मला या ठिकाणी 4 पक्षी बघायला मिळालेले आहेत. आणि मी हा जो माझ्याकडचा कॅमेरा आहे तो 5x पर्यंत झूम केलेला आहे आणि हे ब्लॅक हेडेड आयबिस आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी इतर पक्ष्यांचाही आवाज येतो आहे. तर हे 4 पक्षी या ठिकाणी काहीतरी खाद्य शोधण्यासाठी दररोज येत असतात. कारण काल होते, आजही आहेत. काल एकच दिसला होता, आज 4 दिसलेले आहेत. तर असे हे पक्षी या ठिकाणी मी थोडंसं झूम करून दाखवतो आहे. काही पक्षीमध्ये जे आहेत तर ते खाद्य शोधण्याच्या शोधात थांबलेले आहेत. मित्रमंडळी समोरच्या बाजूला हे 4 ब्लॅक हेडेड आयबिस थांबलेले आहेत आणि मी हळूहळू त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातला एक उडून गेलेला आहे आणि दुसरे 3 आहेत. समोरचा उडत जाणारा पक्षी हा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आणि या ठिकाणी अजून 3 थांबलेले आहेत आणि यांचं घरटं जे आहे हे इथंच कुठंतरी जवळ आहे. तर हे सगळे पक्षी उडत चाललेले आहेत आणि उडत जात असतानाही त्यांचा आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. मित्रमंडळी, आज या ठिकाणी जे ड्रेनेज वॉटर आहे तर त्या ठिकाणी 2 ब्लॅक हेडेड आयबिस दिसलेले आहेत आणि हे समोरच्या बाजूला आहेत. तर हे आयबिस व त्यांचा व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर हे आयबिस आपल्याला असे दिसत आहेत आणि क्लोजअप करून किंवा झूम इन करून हा व्हिडिओ मी घेत आहे. आज 3रा दिवस आहे की दररोज या ठिकाणी मला ब्लॅक हेडेड आयबिस दिसत आहेत आणि काल या ठिकाणी 4 होते, परवा दिवशी फक्त एकच होता. तर असं हे ह्यांचं खाद्य शोधण्याचं किंवा खाद्य शोधून खाण्याचं ठिकाण जे आहे ते अशा ठिकाणी पाणी साठलेल्या ठिकाणी असते, हे लक्षात आलं. साठलेल्या पाण्यात अन्न शोधण्यासाठी हे ब्लॅक हेडेड जे आयबिस आहेत तर ते आलेले होते. ते आता थोडेसे उड्डाण करून लांब गेलेले आहे. हा एक फिरून परत या ठिकाणी येताना आपल्याला दिसेल. ते दोन्हीही परत एकाच ठिकाणी येऊन बसतील आणि त्यांचं हे उड्डाण हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे पक्षी अन्नाच्या शोधात इकडं तिकडं भटकत असतात. ते जवळजवळ परत आता दोन्हीही एकमेकाकडे येत आहेत, परंतु दुसरा पक्षी हा थोडासा दिसतोय, पूर्णपणे दिसत नाही. तो त्या पक्षाजवळ गेलेला आहे. तर अशा पद्धतीने हे एकमेकाजवळ राहून ही जोडी असावी, अन्न शोधण्याचं काम करतात. आणि या ठिकाणी जे पाणी साठलेलं आहे या ठिकाणी येऊन ते अन्न शोधून किडे कीटक काय असतील तर ते खात असतात. तर असं हे साठलेलं खाणपाणी आहे, स्टॅग्नेटेड वॉटर आहे की जे या ठिकाणी येऊन ते पक्षी अन्न शोधून त्यांचं अन्न खात असतात.